म्हणताय आपल्यासोबत डॉक्टर राजू वाघमारे सुद्धा आहेत, सहमुख्य प्रवक्ते आहेत शिंदेचे शिवसेनेचे। डॉक्टर वाघमारे, तुम्हाला पण मी हाच थेट प्रश्न विचारेन। आजच्या चर्चेचं निमित्त हे आजचं आंदोलन आहे। हे आरोप जे मराठी एकीकरण समितीने केलेले आहेत त्या आरोपांमध्ये खरंच काही तथ्य आहे असं तुम्हाला दिसतंय की सरकार समभावनेने दोन्ही आंदोलनांकडे पाहतंय, दोन्ही समाजांकडे पाहतंय असं तुम्ही म्हणता? बघा, सरकारची भूमिका जी असते ती नेहमी इम्पार्शल असते, कारण सरकार या महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्व सामान्य जणांसाठी हे सरकार आहे। त्याच्यामध्ये मराठी आहेत, जैन आहेत, सगळे धर्मीय लोक आहेत। त्याच्यामुळे सरकार एका समाजाबद्दल वेगळी भूमिका घेतंय अशातला कोणताही भाग नाही। हा पहिला मुद्दा आहे। दुसरा मुद्दा असा की सरकारने जी भूमिका घेतली, म्हणजे महानगरपालिकेने जी भूमिका घेतली, ती त्यावेळी आंदोलनामध्ये काही लोकांनी ते काय ते पडदे वगैरे, ते कापड फाडले वगैरे, ते सगळ्या गोष्टी झाल्या। पण त्याच्यानंतर महानगरपालिकेने संपूर्णपणे तो कबूतरखाना बंद केला। दादरमध्ये जवळजवळ 28,000 रुपयाचा दंड जे देत होते त्यांच्यावर लावला। तो मुंबईतला सगळ्यात जास्त दंड आहे। त्याच्यामुळे सरकारने ती भूमिका अशी कुठचीच घेतली नाही की जी कोर्टाने सांगितलेली आहे त्याचं पालन सरकारने केलं। आता इथे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की मग तो समाज किंवा धर्म हा कोणताही असू द्या, पण पहिल्यांदा जर तुम्ही जगलात, तुमचं आरोग्य जर व्यवस्थित असेल, तर तुम्ही धर्माची आणि तुमच्या जातीची किंवा तुमच्या सगळे जे धर्माच्या पायंड्या आहेत ते तुम्ही पाळू शकता। पण जर तुमचं आरोग्य जर धोक्यात येत असेल, आणि कबुतरांचा जो प्रश्न आहे त्याच्यामुळे फायब्रोसिस होतो, हिस्टोप्लाझ्मोसिस होतो। आता डॉक्टर मॅडमनी सांगितलं, जे दुसरे डॉक्टर आहेत ते पण सांगतील, आणि या गोष्टी होत आहेत। आता काही लोक जावई शोध लावतात की आता इतके वर्ष होतं, आता का झालं? प्रत्येक संशोधन हे ठराविक काळात संशोधन त्या पद्धतीचं होत असतं। खरं वाघमारेजी प्रश्न फक्त एवढाच आहे की ज्यावेळी 6 तारखेचं आंदोलन झालं त्या आंदोलकांवर काय केलं, त्या आंदोलकांवर नेमकी काय कारवाई केली याचं उत्तर सध्या आंदोलक मागतायत। त्या आंदोलकांवर काय कारवाई केली? आज ज्या प्रकारे आंदोलकांची धरपकड केली, ज्या प्रकारे त्यांचा हात पिरगळण्यात आला, हे तर प्रश्न विचारायला आलो होतो आम्ही असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र ज्यांनी कायदा मोडला, न्यायालयाचा आदेश मोडला, त्या ठिकाणी उभारलेले जे बांबू होते ते कापले, त्यांच्यावर कारवाई काय केली? तर माझं असं स्पष्ट मत आहे, जरी आम्ही महायुतीमध्ये असलो, सरकारमध्ये असलो, तरी आमचं स्पष्ट मत आहे की अशा प्रकारे न्यायालयाचा अवमान ज्यांनी केला असेल, व्हिडिओमध्ये जे लोक दिसत आहेत, तर त्यांच्यावर कारवाई ही करायलाच पाहिजे। कारण त्यांच्यावर जर कारवाई केली नाही तर एक वेगळा मेसेज जातो, आणि मग समाजामध्ये आपण वेगळ्या पद्धतीने वागतोय का, अशा प्रकारचा मेसेज जातो। तो जाता कामा नये। आणि त्याचा फायदा जे काही लोक असतात की जे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, दुसऱ्याच्या खांद्यावर बंदुका ठेवून अशा प्रकारे विद्वेषाचं राजकारण करण्याचा प्रयत्न करतात, तो होऊ नये त्यासाठी ज्या लोकांनी न्यायालयाचा अवमान केलेला आहे, ज्या लोकांनी प्रॉपर्टीचं नुकसान केलेलं आहे, ज्या लोकांनी त्यावेळी फोर्स दाखवलेला आहे, अशा लोकांवर कारवाई होणं हे अपेक्षित आहे। मला वाटतं पोलीस त्याचा तपास करून त्यांच्यावर नक्कीच कारवाई करतील। ठीक आहे, कारवाई व्हायला हवी असं तुम्ही म्हणताय। गोवर्धन देशमुखजी, सगळ्यांचे म्हणणं तुम्ही ऐकलेलं आहे आणि त्यातला जो एक मुख्य मुद्दा आहे की